तेव्हा काय परिस्थिती होती आणि किती तास रेस्क्यू तुमच्या चाललं होतं? आपल्याला साधारणतः एक 22 वाजून 35 मिनिटांनी मॅनहोलमध्ये मनुष्य पडल्याचा फायर ब्रिगेड नियंत्रण कक्षाला कॉल मिळाला होता. त्याप्रमाणे 12 वाजून 35 मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर आपण इकडे 12 वाजून 45 मिनिटांनी आपण घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी केली असता असं समजलं की मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेली आहे. ज्या ठिकाणी ती व्यक्ती पडली त्या ठिकाणी आपण सर्च ऑपरेशन केलं, परंतु पाण्याचा प्रवाह बघता ती व्यक्ती त्या ठिकाणी मिळणार नाही एक अंदाज आल्यानंतर आपण बाजूला 100 फुटावरती तो दुसरा मॅनहोल आहे तो ओपन केला आणि तो ओपन केल्यानंतर सर्च केला असता आपल्याला ती व्यक्ती त्या ठिकाणी आढळून आली. त्या व्यक्ती साधारणतः ग्राउंड लेवलपासून एक 30 ते 35 फूट खाली म्हणजे 25 ते 30 फूट खाली होती. साधारणतः 25 फुटांपर्यंत पाणी नव्हतं. 4.5 फूट आतमध्ये सिव्हिअर लाईनमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यावरती ती व्यक्ती आढळून आली. त्याला आपण हार्नेसच्या मदतीने खाली उतरून वरती लिफ्ट केलेलं आहे आणि बेशुद्धावस्थेमध्ये त्या व्यक्तीला 108 ॲम्ब्युलन्समधून राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही बाहेर त्याला काढलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता की बेशुद्ध होता? त्या ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांचा मृत्यू झाला किंवा काय हे आपल्याला डॉक्टरच सांगू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी.